नमस्कार, मी वैष्णवी तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करते एकदम खमंग अशी कोशिंबीरची रेसिपी, जी आपण अगदी कमी वेळात बनवून रेडी करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता, इथे मी एक स्वच्छ काचेचं बाउल घेतलेलं आहे आणि इथे बघा एक काकडी मी एकदम छान असे बारीक कट करून घेतलेले आहे. ही काकडी आपल्याला या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. सोबतच इथे एक मी मीडियम साईजचं टमाटर ते सुद्धा एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपण यात घालून घेणार आहोत. सोबतच एक मीडियम साईजचा कांदा सुद्धा घेतलेला आहे. त्याला सुद्धा एकदम छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे. सोबतच इथे कोथिंबीर सुद्धा एकदम छान अशी बारीक कट करून यात घालून घेतलेली आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर इथं बघू शकता तुम्ही मी एक वाटी इथे दही घेतलेलं आहे. हे जे दही आहे इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे. तुमच्याकडे आंबट असलं तरीसुद्धा तुम्ही यात ते यूज करू शकता. आता आपण काय करणार आहोत, चमच्याच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं एकजीव बनून झालेलं आहे. आता आपण यात काय घालणार आहोत, तर इथे बघा इथे मी शेंगदाणे एकदम छान असे भाजून घेतलेलं आहे आणि त्याला हलकंसं कुटून सुद्धा घेतलेलं आहे. आता आपण ही पेस्ट यात घालून घेणार आहोत. पेस्ट घातली की पुन्हा आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे एकदम छान असं मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला याला या प्रकारे एकदम छान असं मिक्स करत राहायचं आहे. तर बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते हळूहळू मिक्स व्हायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं मिक्स झालेलं आहे. आपलं मिश्रण एकदम छान असं मिक्स झालं की यात आपण घालणार आहोत एक छोटा चमचा साखर. तर इथे मी साखरेचा यूज केलेला आहे. तुम्ही ते पिठी साखर असली तर पिठी साखरेचा सुद्धा इथे यूज केला तरी चालू शकतं. तर बघा या प्रकारे आपल्याला याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी एका मोठ्या चमच्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आपलं तेलसुद्धा एकदम छान असं गरम झालेलं आहे. आता आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी बघा आपली तडतडायला लागली आहे. त्यानंतर आपण यात घालणार आहोत एक चमचा जिरा. तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपला हा जो जिरा आहे तो एकदम छान असा फुलायला सुरुवात झालेली आहे. आपला जिरा एकदम छान असा फुलला की लगेच आपण हे जे तेल आहे ह्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत. तर बघा आपला जिरा एकदम छान असा फुलून रेडी झालेला आहे. आता आपण हे तेल यात घालून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं यात ट्रान्सफर केलं आहे. आता आपण चमच्याच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा हे मिश्रण एकदम छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण यात घालणार आहोत एक चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर बघू शकता आपली सुपर टेस्टी आणि झटपट होणारी ही कोशिंबीर बनवून रेडी झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.